राजकारणात शब्दांचं वजन किती असतं हे नुकतंच माझगाव कोर्टात पुन्हा एकदा दिसून आलंय। एकीकडे भाजप खासदार नारायण राणे आणि दुसरीकडे ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत अशा या दोन धुरंधर नेत्यांमधला वाद आता कोर्टाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय। कारण काय तर एका जुन्या वक्तव्यानं संजय राऊतांच्या राजकीय प्रतिष्ठेला धक्का बसला असा दावा करत त्यांनी थेट नारायण राणेंवर मानहानीचा दावा ठोकला होता। आणि नुकतंच या प्रकरणात एक नवं वळण आलंय, ते म्हणजे राणेंनी चक्क तडजोडीचा प्रस्ताव ठेवला। पण राऊतांनी लगेच होकार न देता कोर्टाकडे विचार करायला वेळ मागितलाय। तर मग नेमकं हे प्रकरण आहे तरी काय, राणे नेमकं काय बोलले होते आणि आता पुढे काय होणार याबद्दलच आपण सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। आता हा वाद नेमका कुठून सुरू झाला ते सांगते। 15 जानेवारी 2023 रोजी भांडूपच्या एका कार्यक्रमात नारायण राणे यांनी एक धक्कादायक दावा केला होता। ते म्हणाले होते, संजय राऊत यांना खासदार बनवण्यात माझा मोठा वाटा आहे। बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः मला बोलावून राऊतांना राज्यसभेवर पाठवायचं असल्याचं सांगितलं होतं आणि त्यानुसार मी कामाला लागलो। इतकंच नाही तर राऊतांचं नाव मतदार यादीत नव्हतं। काँग्रेस नेत्यांनी आक्षेपही घेतला होता, पण मी मध्यस्थी करून त्यांना निवडून आणलं आणि त्यासाठी पैसेही खर्च केले असं धक्कादायक वक्तव्य नारायण राणेंनी त्या कार्यक्रमात केलं होतं। यावर बोलताना संजय राऊत यांनी आपली साक्ष नोंदवताना म्हटलं की नारायण राणे यांनी माझ्या उमेदवारीवर आणि निवडून येण्यावर जे आरोप केलेत ते अत्यंत गंभीर आहेत। माझ्या राज्यसभा उमेदवारीवर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे फक्त माझी वैयक्तिक बदनामी नसून निवडणूक आयोग भ्रष्ट असल्याचं भासवण्यासारखं आहे। नारायण राणे यांनी ज्या पद्धतीने मी पैसे खर्च करून राऊत यांना खासदार केलं असं वक्तव्य केलं ते थेट भारतीय राज्यघटनेला दिलेलं आव्हान आहे। राज्यसभा निवडणूक यंत्रणा ही पारदर्शक असते, परंतु ती भ्रष्ट आहे असं चित्र नारायण राणे यांनी आपल्या भाषणातून निर्माण केल्याचा आरोप संजय राऊतांनी यावेळी केला। थोडक्यात सांगायचं झालं तर हे वक्तव्य समोर येताच राऊतांनी थेट कायदेशीर मार्ग स्वीकारलाय। आपली प्रतिमा आणि विश्वासार्हतेला धक्का बसल्याचा दावा करत त्यांनी राणेंविरोधात थेट मानहानीचा खटला दाखल केला। आता याच प्रकरणातील कोर्टातला घटनाक्रम पाहिला तर माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने 23 एप्रिल 2025 रोजी नारायण राणेंना समन्स बजावलं होतं। पुढे नारायण राणेंनी या समन्सला सत्र न्यायालयात आव्हान दिलं, पण अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी तो अर्ज फेटाळला आणि हा राणेंसाठी मोठा धक्का मानला गेला। पुढे 5 ऑगस्ट 2025 रोजी राणे प्रत्यक्ष माझगाव कोर्टात हजर झाले आणि मला आरोप मान्य नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। त्यानंतर खटला नियमित सुनावणीसाठी पुढे गेला आणि त्यातच नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं असल्याचं दिसतंय। म्हणजेच काय तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत मानहानी प्रकरणी माझगाव कोर्टात सुनावणी पार पडली आहे आणि नुकत्याच झालेल्या या सुनावणीत नारायण राणेंकडून खासदार संजय राऊतांपुढे तडजोडीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती आहे। तर या प्रकरणी खासदार संजय राऊतांनी कोर्टापुढे वेळ मागितला असल्याची माहिती आहे। या प्रकरणी नारायण राणे यांचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ सतीश माने शिंदे यांना आज संजय राऊतांना क्रॉस करायचं होतं। अशातच आता खासदार नारायण राणेंकडून संजय राऊतांपुढे तडजोडीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती असून या प्रकरणी आता पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे। त्यामुळे आगामी काळात दोन्ही नेते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, तडजोड होईल की खटला पुढे सरकेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।